भव्य ऑफर, भव्य ऑफर, भव्य ऑफर। जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात। सुंदरम, क्लासमेट, गुडलक या कंपनीच्या 1 डझन वही सोबत 1 वही फ्री व 10% डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर। तसेच 9वी ते 12वी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील। तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना। आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स, मंगळवार पेठ, जत। प्रोप्रा राजू के गुप्ताज। मोबाईल नंबर 9881 03 38 02 9823 18 02 66। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। पहिल्या दिवशीची शाळा भरली। पंचायत समितीच्या दारात 15 ऑगस्ट पूर्वी निर्लेखन करण्याच्या लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित। विक्रम ढोणे। जत तालुक्यातील घोलेश्वर येथील तांबेवाडीच्या शाळेच्या इमारत धोकादायक बनली असून त्याचे निर्लेखन करून नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी विक्रम ढोणे यांनी तांबेवाडीच्या विद्यार्थी पालकासह सोबत घेत शाळा पंचायत समितीच्या दारात भरवली। गटविकास अधिकारी यांचे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत करीत शाळेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली। जिल्हा परिषद मालकीच्या जत तालुक्यातील रानमळा, येळवी, तांबेवाडी, घोलेश्वर, कोंडीकिरे, वस्ती, बाज, शिंगणापूर, सोरडी आणि जत शहरातील मानेवस्ती, पवारवाडी या शाळेच्या इमारती धोकादायक बनल्या होत्या, पण प्रशासन निर्लेखन करीत नव्हते। त्यावेळी युवा नेते विक्रम ढोणे यांनी विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेत आंदोलन केल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये पंचायत समितीच्या शिक्षणपत्र काढून निर्लेखन करण्याच्या सूचना देऊनही बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे तांबेवाडीच्या शाळेच्या इमारतीचे निर्लेखन 2.5 वर्षापासून रखडले। ही बाब वारंवार पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले। त्यामुळे विद्यार्थी पालकांना सोबत विक्रम ढोणे यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुलाब पुष्प देत गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले। गटविकास अधिकारी श्री लोकरे यांनी गांभीर्याने दखल घेत वस्तुस्थिती समजून घेत शिक्षण विभाग आणि बांधकाम विभाग यांच्याकडून माहिती घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत निर्लेखन पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी युवा नेते विक्रम ढोणे, बिरुदेव कोडलकर, सुरेश कोडलकर, गणेश तांबे, धनाजी तांबे, संगीता तांबे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती कोमल कोडलकर, बिरुदेव चौगले, मुसा मुजावर, शबाना मुजावर, जमीर मुजावर, शंकर चौगले, शंकर तांबे, आनंदा तांबे, देवप्पा कोडलकर आदी पालक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते। प्राथमिक शाळा सुरू होत आहेत। राज्यभर प्रत्येक शाळेत स्थानिक स्तरावर जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत एकीकडे, आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील घोलेश्वर गावातील तांबेवाडीची शाळेचे विद्यार्थी ह्या प्रशासनाला गुलाब पुष्प देऊन त्यांचं कार्यालयात स्वागत करत आहेत। कारण गेले 2-2.5 वर्ष झालं या शाळेचे बांधकाम व्हावं, विद्यार्थ्यांना नवीन चांगल्या खोल्या उपलब्ध करून द्याव्यात म्हणून पाठपुरावा चालू आहे। पण जत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सांगली असेल, या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना गेले 2 वर्ष घोलेश्वरच्या तांबेवाडीच्या खंडोबा मंदिरात ही शाळा भरत्या। ह्या फक्त याला जबाबदार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं प्रशासन उदासीन आहे। म्हणून आज महाराष्ट्रात एकमेव शाळा असेल जिथं शाळा आज पंचायत समितीच्या दरबारात आम्ही भरून या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत आहे। या 2022 मध्येही आंदोलन करून मी या तालुक्यातल्या 6-7 शाळा, त्यामध्ये रानमळा, येळवी असेल, घोलेश्वरची तांबेवाडी असेल, जत शहरातील मानेवस्ती असेल, पवारवाडी असेल, अशा वेगवेगळ्या शाळांचं निर्लेखन करावं म्हणून आंदोलन केलं होतं। आणि त्यानंतर हा प्रस्तावाची प्रक्रिया झाली होती, पण तब्बल 2.5 वर्ष झाले अजून प्रस्तावाची प्रक्रिया त्या प्रशासनाच्या गलतन कारभारामुळे राहिलेले। त्यामुळे विद्यार्थ्यांना खंडोबाच्या मंदिरात बसावं लागतंय। ही बाब आजच्यासाठी राज्य शासनाच्या दृष्टीनं, जिल्हा परिषदेच्या दृष्टीने, पंचायत समितीच्या दृष्टीने निषेधार्ह आहे।
विशेष म्हणजे या शाळेतील सर्व विद्यार्थी धनगर समाजाचे आहेत। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा दिल्याचा गवगवा करतात, पण महाराष्ट्रातील जत तालुक्यातील घोलेश्वरच्या तांबेवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र सुविधा अभावी पंचायत समितीच्या दारात आंदोलन करावं लागतं। ही बाब निषेधार्ह आहे। जे संबंधित अधिकारी कर्मचारी या प्रक्रियेत गहाळपणा केल्यात, प्रक्रियेत उदासीनता दाखवल्यात, त्यांच्यावर कठोर कारवाई करून तातडीनं या प्रस्ताव निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर करून शाळेच्या इमारतीचं पुनर्बांधणी करण्यासाठी शासनानं तातडीनं पावलेलं, त्या दृष्टीनं जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यवाही करावी एवढीच या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक जागरूक नागरिक या नात्याने, या तालुक्याचा एक कार्यकर्ता नात्याने आवाहन करतो। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।